नमस्कार. बी ए भाग 2 भूगोलशास्त्र पेपर सेमिस्टर 4 पेपर क्रमांक 5 सागरशास्त्र शिवाजी विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार विविध परीक्षांना उपयुक्त बहुपर्यायी प्रश्नसंच क्रमांक 1 सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमार कांबळे श्री शिवशाहू महाविद्यालय सरोड. पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 पृथ्वीचा किती भाग हा सागर व्याप्त आहे? पर्याय आहेत अ 70.8%, ब 70.6%, क 70.4%, ड 70.20%. तर याचं योग्य उत्तर आहे 70.8%. पृथ्वीचा 70.8% भाग हा सागर व्याप्त आहे. प्रश्न क्रमांक 2 ओशन हा शब्द कोणत्या मूळ भाषेतून आलेला आहे? पर्याय आहे अ ग्रीक, ब रोमन, क संस्कृत, ड इंग्रजी. तर याचं योग्य उत्तर आहे अ ग्रीक. ओशन हा शब्द ग्रीक या मूळ भाषेतून आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3 सर्वात स्वस्त वाहतूक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणत्या वाहतुकीस प्राधान्य दिले जाते? पर्याय आहेत अ हवाई वाहतूक, ब सागरी वाहतूक, क रस्ते वाहतूक, ड लोहमार्ग वाहतूक. तर याचं योग्य उत्तर आहे प सागरी वाहतूक ही सर्वात स्वस्त आंतरराष्ट्रीय स्तरावरची वाहतूक म्हणून याला प्राधान्य दिले जाते. प्रश्न क्रमांक 4 सागर जलाच्या तापमानावर सर्वात जास्त कोणत्या घटकांचा परिणाम होतो? पर्याय आहेत अ अक्षांश, ब वारे, क हिमनग, ड ऋतू. तर याचं योग्य उत्तर आहे अ अक्षांश. सागर जलाच्या तापमानावर सर्वात जास्त हा अक्षांश या घटकाचा परिणाम होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5 खोलीनुसार सागर जलाचे तापमान कसे असते? पर्याय आहेत अ वाढत जाते, ब कमी होते, क स्थिर राहते, ड त्यात काहीच बदल होत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ब कमी होत जाते. सागर जलाचे तापमान हे प्रामुख्याने खोलीनुसार कमी होत जाते. पुढील प्रश्न क्रमांक 6 सागर जलाची सर्वसाधारण क्षारता टिंबटिंब असते. पर्याय अ 32%, ब 33%, क 34%, ड 35%. तर याचं योग्य उत्तर आहे ड 35%. सागर जलाची सर्वसाधारण क्षारता ही प्रामुख्याने दर हजारामध्ये मोजली जाते. त्याचं योग्य उत्तर आहे ड 35% हजारामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 7 उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने टिंबटिंब उष्ण प्रवाह वाहतो. पर्याय अ लॅब्राडॉर, ब गल्फ स्ट्रीम, क बेंगवेला, ड क्युरोसिओ. तर याचं योग्य उत्तर आहे गल्फ स्ट्रीम, ब गल्फ स्ट्रीम. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने प्रामुख्याने जो उष्ण प्रवाह वाहतो तो प्रवाह कोणता आहे तर तो गल्फ स्ट्रीम आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8 उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने टिंबटिंब शीत प्रवाह वाहतो. तर पर्याय आहेत अ लॅब्राडॉर, ब गल्फ स्ट्रीम, क बेंगवेला, ड क्युरोसिओ. प्रामुख्याने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने लॅब्राडॉर हा शीत प्रवाह वाहतो. गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह आहे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने आणि लॅब्राडॉर ब हा शीत प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो किंवा आढळतो किंवा वाहतो. पुढील प्रश्न क्रमांक 9 बेंगवेला प्रवाह टिंबटिंब किनाऱ्याजवळून वाहतो. तर योग्य पर्याय आहेत ऑस्ट्रेलियाचा पश्चिम किनारा, ब आफ्रिकेचा पूर्व किनारा, क आफ्रिकेचा पश्चिम किनारा, ड ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा. तर याचं योग्य उत्तर आहे आफ्रिकेचा पश्चिम किनारा. पुढील प्रश्न क्रमांक 10 चीनच्या पूर्व किनाऱ्याने टिंबटिंब उष्ण प्रवाह वाहतो. पर्याय आहेत अ लॅब्राडॉर, ब गल्फ स्ट्रीम, क बेंगवेला, ड क्युरोसिओ. तर याचं योग्य उत्तर आहे चीनच्या पूर्व किनाऱ्याने प्रामुख्याने क्युरोसिओ हा उष्ण प्रवाह वाहतो. पुढील प्रश्न क्रमांक 11 नैऋत्य मान्सून प्रवाह टिंबटिंब महासागरातून वाहतो. पर्याय आहेत अ पॅसिफिक महासागर, ब अटलांटिक महासागर, क हिंदी महासागर, ड आर्टिक महासागर. याचं योग्य उत्तर आहे हिंदी महासागर. नैऋत्य मान्सून प्रवाह हा हिंदी महासागरातून वाहतो. पुढील प्रश्न क्रमांक 12 हिंदी महासागरातून टिंबटिंब शीत प्रवाह वाहतो. पर्याय आहेत अ नैऋत्य मान्सून प्रवाह, ब मादागास्कर प्रवाह, क मोझांबिक प्रवाह, ड पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह. तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह. हा एकमेव शीत प्रवाह प्रामुख्याने हिंदी महासागरातून वाहतो. बाकीचे जे पर्याय आहेत ते सगळे उष्ण प्रवाह आहेत हिंदी महासागरातून प्रवाह करणारे.
पुढील प्रश्न क्रमांक 13. समुद्र तळावर तयार होणाऱ्या विशिष्ट प्रकारचा जो गाळ आहे त्याला आपण ऊस म्हणतो. खालीलपैकी कशाने तयार होतो? पर्याय आहेत अ वनस्पती, ब मासे, क जीवजंतू, ड ज्वालामुखी राख. तर याचं योग्य उत्तर आहे जीवजंतू. सागर तळावर तयार होणारा विशिष्ट प्रकारचा जो गाळ आहे, ऊस आहे, तो प्रामुख्याने जीवजंतूपासून तयार होतो. पुढील प्रश्न क्रमांक 14. माशात टिंबटिंब विटॅमिन्स आढळते. पर्याय आहेत A12, B12, C12, D12. तर याचं योग्य उत्तर आहे B12. माशात B12 हे विटॅमिन्स आढळते किंवा असते. पुढील प्रश्न क्रमांक 15. अणुऊर्जा निर्मितीत टिंबटिंब खनिजे वापरतात. पर्याय आहेत खनिज तेल, ब नैसर्गिक वायू, क युरेनियम, ड मोनोझाईड. तर याचं योग्य उत्तर आहे युरेनियम. अणुऊर्जा निर्मितीत प्रामुख्याने युरेनियम हे खनिज वापरतात. प्रश्न क्रमांक 16. जमीन व पाणी यांची विभागणी दाखवण्यास कोणता आलेख काढतात? पर्याय आहेत अ क्षेत्रोन्नती आलेख, ब बहुरेषा आलेख, क वहन रेषा आलेख, ड पट्टी आलेख. तर प्रामुख्याने जमीन आणि पाणी यांची विभागणी दाखवण्यासाठी क्षेत्र उन्नती आलेख दाखवला जातो किंवा काढला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 17. वातपुष्पाचा मध्यभाग टिंबटिंब दर्शवतो. पर्याय आहेत अ वादळी स्थिती, ब वाऱ्याची शांत स्थिती, क ढगाळ स्थिती, ड यापैकी नाही. तर वातपुष्पाचा मध्यभाग हा प्रामुख्याने वाऱ्याची शांत स्थिती दर्शवतो. पुढील प्रश्न क्रमांक 18. सागरी तळावर विविध स्रोताद्वारे एकमेकांपासून पूर्णतः विलग झालेल्या पदार्थाच्या संचयनाला काय म्हणतात? तर प्रामुख्याने पर्याय आहेत सागर तळ रचना, सागरी जलचर, क सागरी निक्षेप, ड सागरी साधन संपत्ती. प्रामुख्याने सागरी तळावर विविध स्रोताद्वारे एकमेकांपासून पूर्णतः विलग झालेल्या पदार्थाच्या संचयनाला सागरी निक्षेपण असे म्हणतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे सागरी निक्षेप. पुढील प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या प्रवाहामुळे भारत व भारत शेजारील देशांना मान्सूनचा कमी पाऊस मिळतो? पर्याय आहेत पेरू प्रवाह, क हंबोल्ट प्रवाह, क एल निनो, ड ला निनो. तर याचं योग्य उत्तर आहे एल निनो. एल निनो मुळे भारत आणि भारत शेजारील देशातील मान्सूनचा पाऊस कमी मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 20. एल निनो या सागरी प्रवाहामुळे कोणत्या आपत्तीस सामोरे जावे लागते? पर्याय आहेत भूकंप, ब ज्वालामुखी, क दुष्काळ व महापूर, ड सुनामी. तर याचं योग्य उत्तर आहे दुष्काळ व महापूर या आपत्तीला सामोरे जावं लागतं. एल निनो या सागरी प्रवाहामुळे दुष्काळ व महापूर या आपत्तीला सामोरे जावं लागते. पुढील प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सागर जलाची क्षारता तुलनेने सर्वाधिक आढळते? पर्याय आहेत अ नदीमुखालगत, ब जास्त पर्जन्याचा प्रदेश, क हिम प्रदेश, ड उष्ण सागरी प्रवाह प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे उष्ण सागरी प्रवाह प्रदेश, ड उष्ण सागरी प्रवाह प्रदेश. या प्रदेशामध्ये सागर जलाची क्षारता तुलनेने सर्वाधिक आढळते. पुढील प्रश्न क्रमांक 22. उष्ण व शीत सागरी प्रवाह एकत्र येतात तेथे वृष्टीचे कोणते रूप दिसते? पर्याय आहेत अ गारा, ब दव, क धुके, ड पर्जन्य. तर याचं योग्य उत्तर आहे धुके. उष्ण आणि शीत प्रवाह ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी वृष्टीचे धुके हे रूप आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसते. पुढील प्रश्न क्रमांक 23. सागरी जलाची वार्षिक सरासरी तापमान कक्षा टिंबटिंब अंश सेंटीग्रेड असते. पर्याय आहेत 15 अंश सेंटीग्रेड, ब 10 अंश, क 12 अंश, ड 14 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे 12 अंश सेंटीग्रेड इतकी सागर जलाची वार्षिक सरासरी तापमान कक्षा असते. पुढील प्रश्न क्रमांक 24. मोझांबिक आणि मादागास्कर सागरी प्रवाह टिंबटिंब महासागरात आहेत. पर्याय आहेत पॅसिफिक महासागर, ब अटलांटिक महासागर, क आर्टिक महासागर, ड हिंदी महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे हिंदी महासागर. मोझांबिक आणि मादागास्कर सागरी प्रवाह हिंदी महासागरात आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या महासागराला नव्याने मान्यता मिळालेली आहे? पर्याय आहेत अ पॅसिफिक महासागर, ब अटलांटिक महासागर, क दक्षिण महासागर, ड हिंदी महासागर. तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण महासागर. नव्याने मान्यता प्राप्त झालेला महासागर म्हणून दक्षिण महासागराला ओळखले जाते. प्रामुख्याने दक्षिणेला 60 अंश दक्षिणेपासून प्रामुख्याने जो महासागर आहे त्याला दक्षिण महासागर म्हणून ओळखलं जातं. हा 5व्या क्रमांकाचा महासागर म्हणून याला मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे दक्षिण महासागर. पुढील प्रश्न क्रमांक 26. भारतातील सागरी संशोधन केंद्र कोणत्या राज्यात व शहरात आहे? पर्याय आहेत अ गुजरातमधील अहमदाबादमध्ये, ब महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये,
क गोव्यातील पणजीमध्ये, ड ओरिसातील भुवनेश्वरमध्ये. तर भारतातील सागरी संशोधन केंद्र हे गोव्यातील पणजी या शहरामध्ये आहे. गोव्यातील पणजी, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे क गोव्यातील पणजी. प्रश्न क्रमांक 27. आंतरराष्ट्रीय सागर संशोधन केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? पर्याय अ कोपेनहेगन, ब लंडन, क हेग, ड वॉशिंग्टन. तर याचं योग्य उत्तर आहे अ कोपेनहेगन. आंतरराष्ट्रीय सागर संशोधन केंद्राची स्थापना प्रामुख्याने कोपेनहेगन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या प्रवाहास जपानचा काळा प्रवाह म्हणून देखील ओळखले जाते? तर योग्य पर्याय आहेत कॅलिफोर्निया प्रवाह, ब ब्रिटिश कोलंबिया प्रवाह, क बेंग्वेला प्रवाह, ड क्युरोसिओ प्रवाह. आणि याचं उत्तर आहे ड क्युरोसिओ प्रवाह. या प्रवाहात जपानचा काळा प्रवाह म्हणून देखील ओळखले जाते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. सागरी प्रदूषणाचा परिणाम टिंबटिंब घटकावर सर्वाधिक होतो. पर्याय आहेत सागरी लाटा, ब सागरी प्रवाह, क सागरी शारता, ड सागरी वनस्पती व जलचर. तर याचं योग्य उत्तर आहे ड सागरी वनस्पती आणि जलचर हा यांच्यावर सागरी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका आपल्याला पाहायला मिळतो किंवा परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे उत्तर आहे सागरी वनस्पती आणि जलचर. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक कारणामुळे सागरशास्त्राच्या अभ्यासाला गती मिळालेली आहे? पर्याय आहेत सागरी मोहीम, ब मासेमारी, क शेती आणि ड महायुद्ध. याचं योग्य उत्तर आहे सागरी मोहीम. सागरी मोहिमेमुळे प्रामुख्याने सागरशास्त्राच्या अभ्यासाला गती प्राप्त झालेली आहे हे आपल्याला पाहायला गती मिळालेले हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद.